पालघर जिल्ह्यातील मासवण येथे 24 ऑगस्टला आश्रमशाहीच्या हलगर्जीपणामुळे एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला असा आरोप नागरिक ग्रामस्थांनी केला. त्यानंतर झोपी गेलेलं शासन खडबडून जागं झालं आणि प्रत्येकाने आश्रमशाळेला भेटी द्यायला सुरुवात केली. 25 ऑगस्टला आंदोलनाला सुरुवात झाली व 26 ऑगस्टला संध्याकाळी वरिष्ठांच्या चर्चा झाल्यानंतर आंदोलन तात्पुरती स्थगित करण्यात आलेलं आहे. नक्की काय आंदोलन होतं, काय तुमच्या मागण्या होत्या, त्याबद्दल काय बोलणार आहे? मॅडम, एकंदरीत जर बघायला गेलं तर मासवण जी जी आश्रमशाळा आहे, तिथे जी घटना झाली, जी 6 तारखेपासून जी घटना घडली, का रिया हडल ती दुर्दैवी मृत्यू झाली. त्याच्यानंतर 24 तारखेला श्रेयस आंबात यांची जी घटना घडली, त्याच्यानंतर इथले सगळं आदिवासी समाज म्हणून अ, गेल्या 25 तारखेपासून आंदोलन करत होते. आणि आंदोलन करत असताना 26 तारखेला इथले जे प्रभारी चार्ज म्हणून दिलेले आहेत, जिल्हाधिकारी म्हणून रानडे सर, हे येऊन त्या संध्याकाळी त्या आंदोलनाशी चर्चा केली. आणि त्या चर्चेमधून असं एक CIT कमिटी निवडली गेली का त्या सगळे यांची चौकशी होईल आणि जे जे दोषी ठरतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि जे मृत्युमुखी जे पडलेले आहेत त्यांच्या पालकांना अर्थसहाय्य लवकरात लवकर असं दिलं जाईल. आणि त्यांच्याकडून तुम्ही जर बघत असाल तर आपण त्यांच्याकडे लेखी आश्वासन असं घेतलेलं आहे का या पूर्ण ची चौकशी हे 3 दिवसात ते करणार आहेत. आर्थिक सहाय्य किती मिळालेलं आहे एकंदरीत? एकंदरीत आर्थिक सहाय्य त्यांना इथं मिळालेलं आहे का मृत्यू विद्यार्थ्यांच्या पालकांना PO कार्यालयाकडून 1 लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच 6 लाख रुपये संस्थेकडून देण्यात येतील. तसेच राजीव गांधी अपघात योजनेतून 1.5 लाख व मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून 4 लाख मिळतील करिता तात्काळ ते प्रस्ताव पाठवण्यात आहेत. तसंच बघायला गेलं तर एकच चिमुकल्याला मदत मिळणार आहे की दोघांना पण? त्यांनी आता इथं आपण सांगितलंय का रिया हडल आणि श्रेयस आंबत या दोघी चिमुकल्यांना मदत मिळणार आहे. तुम्हाला हे लेखी दिलेलं आहे, मग मदत कितीपर्यंत पोहोचणार आहे, का मदत नक्की मिळणार आहे काय? आता त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे का या 3 दिवसात आम्ही ही पूर्ण चौकशी करून त्यांच्यापर्यंत हे पूर्ण ज्या निधीतून त्यांना सहाय्य भेटणार आहे त्यांना आम्ही देण्याचं काम करणार आहे. तर त्यांनी जर दिलं नाही तर आम्ही त्यांना इथेच बजावलेलं आहे का तुमच्या या चौकशी फक्त आम्ही 3 दिवस वाट बघणार आहेत. आम्ही 4थ्या दिवसाला जसं आंदोलन चालू होतं तसे चालू करणार आहेत. आणि आम्ही आंदोलन हे संपवले नाहीये, हे आंदोलन फक्त आम्ही स्थगिती दिलेली आहे. तुमच्या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या काय होत्या? खरं तर जे आदिवासी नाका येथे मासवण जे आश्रमशाला आहे, त्या आश्रमशालेमध्ये अवघ्या एका महिन्यामध्ये 2 बालकं मृत्यू झाली. तर त्या अनुषंगाने जे आम्ही आंदोलनाला बसलो होतो, त्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या आमच्या मागण्या आहेत, का ज्या प्रकल्प अधिकारी जो आहे, त्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्याच्या ज्या सर्व नियंत्रणाखाली ज्या शाळा चाललेल्या आहेत, त्या शाळेवरती दुर्लक्ष झालं असल्यामुळे आम्ही प्रथम मागणी अशी आहे का त्या प्रकल्प अधिकारी आहे याला त्वरित सस्पेंड केलं गेलं पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे का ज्या शाळेमध्ये ज्या घटना घडल्या त्या शाळेमध्ये जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, जी कोणी आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे त्या शाळेमध्ये जे शिकवत असलेले शिक्षक आणि तिथले कोणी जे असतील कर्मचारी, अधिकारी, त्यांनी ज्या दुर्लक्ष केलेलं आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना सस्पेंड करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. तुम्ही बोलता तात्पुरते आंदोलन स्थगित केलेलं आहे, मग आता तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कशा प्रकारे पूर्ण होतील? म्हणजे त्याच्यासाठी काय एक समिती स्थापन केलेली आहे की कसं काय आहे? आता जे आम्ही आंदोलन केलं, आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला एक येऊन आता CO साहेब आले होते आणि तिथे SIT एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता आपल्या इथे मागेच त्यांची समिती येऊन त्यांची चौकशी चालू आहे. त्यांचं सर्व चौकशीच्या ज्या काय आहेत त्या चाचपणी चालू आहे, नोंदी उचलणं चालू आहे. तसंच आम्ही त्यांना जाऊनही भेटलो. आमची चर्चाही झाली आणि त्याने आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांचं आम्ही निवेदनही त्यांना हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टीमध्ये ज्या काय आहेत तिथे चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत किंवा ज्या नादुरुस्त आहेत किंवा त्या गोष्टी नियम आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्या सर्व आम्ही स्वयंस्पष्ट याच्यामध्ये अहवाल दिलेला आहे आणि याच्यावर त्याची सखोल चौकशी केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे त्या मॅडमनी सविस्तर रीतसर वाचन केलं त्याचा आणि त्याच्यामधले ह्या सर्व आम्ही घेऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्हाला तसं सांगितल्याने तशी आम्हाला ओशीही त्यांनी दिलेली आहे. एकंदरीत बघायला गेलं तर 15 दिवस अगोदर जी घटना घडली होती
त्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला होता, तेव्हाच त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर एका निष्पाप दुसऱ्या चिमुकल्याचा मृत्यू झाला नसता. म्हणजे सर्वस्व आश्रमशाळेच ह्याला जिम्मेदार आहे का, जे आहेत ते? आता तरी जी 6 तारखेची जी घटना झाली, ही घटना झाली आणि ती चिमुकली जी दगावली, म्हणजे त्यावेळेसच प्रशासनाला जागा करण्याचा झाला होता आणि म्हणजे जागा झालं होतं. म्हणजे बरेच कार्यकर्त्यांनी किंवा इथल्या पालकांनी त्यांच्याकडे तक्रारी दिल्या आणि त्यावेळेस जी दखल घ्यायला पाहिजे, ती दखल घेतल्या नसल्यामुळे जो सय्यद सांबात जो मुलगा तो दगावला, त्या दिवशी हे प्रशासन जेव्हा समाज म्हणून सर्व आंदोलक म्हणजे कार्यकर्ते समाज जेव्हा बाहेर निघाला, त्यावेळेस हे सर्व प्रशासन जागा झालं आणि त्याच्यानंतर जी मुलं 26 मुलं ते सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केली गेली. जी आता मुले काही ठिकाणी मनोरला ॲडमिट आहेत, काही ठिकाणी इकडे आहेत, काही ठिकाणी पालघरला आहेत. मग त्यांची आता प्रकृती कशी आहे? आता तरी आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून आणि आमचे काही कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन त्यांची वस्तुस्थिती काय आहे त्यांचा अहवाल घेत आहेत. काही मुलं त्याच्यातली सुधारित झालेली आहेत, त्यांची प्रकृती चांगली आहे आणि काही जी काही मुलं आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे. शासन आश्रमशाळेसाठी कोट्यावधीचा निधी देत असतो. पण आत्ताच हे प्रकरण झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. चिमुकल्यांनीच त्यांच्या तोंडून सांगितलेलं आहे का आम्हाला अन्न नीट मिळत नाही, तसं टायमावर मिळत नाही, अंघोळीसाठी नीट पाणी मिळत नाही. त्याबद्दल काय? त्याबद्दल ज्यावेळेस ही 24 तारखेची जेव्हा घटना घडली गेली आणि त्यावेळेस आम्ही ग्रामस्थ म्हणून हे सर्व इथले जे ग्रामस्थ आहेत आम्ही तिथे जेव्हा त्या मुलांशी चर्चेसाठी गेलो, तेव्हा बा हा मृत्यू झाला, काय कारण असेल हे जेव्हा समजण्यासाठी आम्ही गेलो, तेव्हा मुलांना आम्ही प्रश्न विचारले. तेव्हा मुलीने आम्हाला काही असे प्रश्न विचारले, की जेव्हा डाळ दिली जाते ती निव्वळ पाणी असतं. म्हणजे डाळीचा कणही नसतो, नुसती पाणी असतं. त्याच्यानंतर वाटाणा वगैरे उसळ जी दिली जाते, ती सुद्धा एक म्हणजे खूप खालच्या दर्जाची दिली असते. किडे वगैरे किंवा त्याच्यामध्ये पोकळी असलेली वाटाण्याची उसळ केली जाते. अशा पद्धतीचं निकृष्ट पद्धतीचं आम्हाला जेवायला मिळतं. तसंच पाणी जे आहे ते पाणी अक्षरशः जवळ-जवळ 2 ते 3 महिन्यापासून ते पाण्याचे गिझर बंद पडलेले आहेत आणि त्या थंड पाण्यामध्ये आम्ही सध्या अंघोळ करतो. कधी-कधी नदीवर आम्ही अंघोळ करायला जातो. म्हणजे अशा काही गोष्टी त्या मुलांकडून आम्हाला ऐकू आल्या आणि अशा पद्धतीने आम्हाला ऐकू गोष्टी आल्या. पुढे काय? म्हणजे आता हेच पुढे अन्न असंच मिळणार आहे का त्याच्यासाठी तुम्ही काही करणार आहेत? हां, मग ज्यावेळेस ह्या गोष्टी आमच्या ऐकू आल्यानंतर आम्ही 24 तारखेला त्या पद्धतीने आमच्या सर्व इथल्या पंचक्रोशीतल्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं, की अशा-अशा पद्धतीनं आपली 2 मुलं इथे दगावली गेलेली आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही चहाडे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सरपंच म्हणून सर्व इथल्या पंचक्रोशीच्या सर्वच संघटना असतील, पंचक्रोशीतले समाजसेवक हे असतील, त्यांना सर्वांना आम्ही पुकार दिला, की आपण या 2 चिमुकल्यांसाठी काहीतरी त्यांना न्याय हक्क मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि याच्या माध्यमातून आम्ही ते सर्वजण आंदोलन केलं आणि जवळ-जवळ 2 ते 3 पहिला, दुसरा 24 आणि 25 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत आमचं आंदोलन झालं आणि 26 तारखेला ते आंदोलनासाठी आणि ते जाब विचारण्यासाठी ज्यावेळेस आले त्यावेळेस आमचे कलेक्टर साहेब, रानडेर साहेब, एस-पी साहेब असतील, तहसीलदार असतील इथले, ते सर्व अधिकारी इथे आले आणि त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं, लिखित आश्वासन दिलं आणि या लिखित आश्वासन देऊन आता त्यांनी जे आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं आहे, ते आता 3 दिवसांनी जी एस-आय-टी जी चौकशी आहे ती आता आज आप समोर बघतायत. म्हणजे आजपासून कामाला सुरुवात आजपासून झाली कामाला आहे. सुरुवात केलेली आहे आणि बघूया 3 दिवसाने जर आम्हाला त्या पद्धतीने खरोखर त्यांनी ती चौकशी करून आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं, तर आम्ही सर्व इथले ग्रामस्थ असतील, आम्ही सर्व समाधानी होऊ. पण जर काही असं वाटलं आम्हाला, की 3 दिवसानंतर आम्हाला वाटलं का नाही आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही पुन्हा जशी स्थगिती दिलेली आहे आपल्या आंदोलनाची, ती पुन्हा मग ते आंदोलन उग्र असू शकतं का? हो, येस. ते आंदोलन खूप उग्र असू शकतं. का लोकं आत्तापर्यंत बरीच अशी लोकं आम्हाला आत्तापर्यंत सांगतायत, की तुम्ही जे आंदोलन केलंय त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल का? म्हणजे त्यांना अजून आम्हाला डाऊट आम्हाला प्रश्न करतायत. तेव्हा आम्ही त्यांना सतत सांगत आलो, की नाही हे आंदोलन जर जसं नाही झालं, तर आपल्याला त्या मुलांसाठी, चिमुकल्यांचा जीव गेलेला आहे, त्यांच्या हक्कासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल. तेव्हा त्या सर्व म्हणजे जवळ या पंचक्रोशीतल्या लोकांकडून आम्हाला उत्तर आली, का नाही जेव्हा तुम्ही सांगतील तेव्हा आम्ही इकडे धावून येऊ. अशा पद्धतीचे त्यांचे आम्हाला उत्तर मिळालेले आहे. तर सदर मासवण जे आश्रमशाळेमध्ये जे प्रकरण घडलं त्या संबंधित जी एस-आय-टी विशेष पथक जे नेमलं आहे, तर त्या पथकामध्ये 4
व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये जी अध्यक्ष मॅडम आहेत त्या अपूर्वा वासुरे ह्या अध्यक्ष आहेत आणि त्या देखील जव्हारच्या प्रकल्प अधिकारी आहेत. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी आहेत. आणि आंदोलनाच्या मागण्यामध्ये आमची प्रमुख मागणी ही होती की या संबंधित गैरव्यवस्था जी झाली आहे त्याच्यामध्ये जो दोषी आहे तो प्रकल्प अधिकारी आहे डहाणूचा. तर प्रकल्प अधिकाऱ्यांचं निलंबन हे आमची प्रमुख मागणी होती. आणि त्याची चौकशी करण्यासाठी जी SIT टीम नेमली आहे त्याचा अध्यक्ष हा देखील एक प्रकल्प अधिकारी आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास प्रकल्प विभाग हे 2 आहेत. एक डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्प आणि जव्हार प्रकल्प. तर त्यांची आतून सातगाठ असणारच. तर एक प्रकल्प अधिकारी दुसऱ्या प्रकल्प अधिकाऱ्याची कसून चौकशी करेल का, ही देखील एक आमची शंका आहे. जर ही चौकशी SIT समितीने चौकशी पारदर्शकपणे पाडली नाही तर आमची समाज म्हणून या ठिकाणी जी आम्ही तात्पुरत्या आंदोलनाला स्थगिती दिली ही अजून आक्रमक पद्धतीने आम्ही जो काही अहवाल ते सादर करतील जर तो आम्हाला मान्य नसेल, म्हणजे समाज म्हणून आम्हाला जर मान्य नसेल किंवा न्याय आमच्या योग्य पदरात नाही पडला समाजाच्या बाजून किंवा त्या 2 बाळांच्या बाजून, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन अजून मोठं करू. आताच ग्रामस्थांनी सांगितलं की 25 व 26 तारखेला जे आंदोलन झालं होतं त्यानंतर ज्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आहेत व अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच जी SIT समिती काल स्थापन करण्यात आलेली आहे ती कामाला सुद्धा लागलेली आहे. आज 27 तारखेला आश्रमशाळेमध्ये SIT समिती आहे त्यांनी जे कोणी चौकशीमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे. तर आता बघूया जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होईल का कोण जे दोषी आहेत ते आढळतील का, असे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांच्यावरती जे दोषी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.